मीठ टाकून धुवून घेतो आम्ही आता. काय आता आलेला आहे मोठा माणूस घरामधला एकदम, पण तो आहे चिडका आणि रडका. त्याचं नाव आहे वेद. आहे ना वेद? हा बघा रडका मुलगा आहे घराचा. असं स्वच्छ धुवून घ्यायचं काय छान पैकी. आम्ही इथे थोडं राऊंड पिल्लू ऐकर आम्ही आता थोडं राऊंड मारायला चाललेलो आहे बाहेर. आम्ही ब्लॉग चालू केलाय पोपटीचा. थोडासा आम्ही फ्रेश होऊन येतो पोपटी लावायला. आमच्याकडे असं रस्त्याला सगळीकडे पाला लागलेला असतो पोपटीचा. असं असं आम्ही मस्त मस्त राऊंड मारून येतो जरा. इथे बघा कसं छोटस आलंय झाड, पपईचं झाड आलंय छोटस. हे आमचं गाव आहे. हे आमचं गाव आहे. मागून डॉगी पण येते शतपावली करायला. असं शांत असं खूप मोठा मुलगा दाखवला नाही तुम्हाला. हा आमचा शांत मुलगा हसतोय कसा गड. ह्याला भामरोड बोलतात. हे टाकतात पोपटीमध्ये. गावाला असं तुम्हाला बरेच जागेवर सगळीकडे मिळणार. हे बघा सगळीकडे आलेला आहे भामरूड. हाय कर बाळा. भामरूड छान आलेला आहे आणि आम्ही असं राऊंड मारतोय. असं राऊंड त्याला भामरूड बोलतात. आणि तो औषधी पण आहे. काय लागलं की त्याचा रस काढून लावलं की चुरगळून लावायचं. ए खाली बघ. तू तसा हाय. ही टकली आणि ही माझी टकली आहे. ती ह्या टकल्यानं त्रास देते दोघांना. नुसते टकली त्रास देत असते. ही आमची सोनबावडी, ही गुंडा आणि हा दुसरा गुंडा होय ना. काय वेद आणि ह्याचं नाव आहे युगवेद. आणि ही आमची टकलू अशी सारखं त्रास देते त्यांना. असं शेंगांना मस्त आम्ही तेल मीठ लावून असं चोळून घेतलंय थोडा. आणि हा चिकन आणि ही अंडी. चिकन आम्ही मॅरिनेट करताना व्हिडिओ काढायला विसरलो. अचानक मनात आलं ब्लॉग बनवूया म्हणून बनवलं. है ना बाबू. अच्छा बाबू पहिला भांबरूडचा पाला ठेवून घ्यायचा. पिलू आता शेंगा टाकून असं एक थर लावून घ्यायचं. शेंगा चिकन ते बघ तिथेच आहे.
काय आता मीठ टाकायचं. आम्ही ब्लॉग बनवतोय. काय बनवतो आम्ही? ब्लॉग बनवतोय. आम्ही ब्लॉग बनवतोय. आणि टकली पण आलाय आमचा. इथे बघ योग, योग इकडे बघ, योग योग इकडे बघ, योग है ना. योग पण आला पोपटी लावायला. मला ब्लॉग बनवून द्याल ना. चिडका वांगा, हा चिडका वांगा आहे. आणि हा माझा टकला पोंगा, हा माझा गुंडा बच्चा आहे. हा आमचा गुंडा बच्चा आहे, गुंडा बच्चा. असं गुंडा गुंडा पुंडा. आता मामाने टाकून घेतलेला आहे मीठ आणि ओवा. अगं बाई, अगं बाई, आम्ही पादू गेली. आता टाकलंय अंडी. काय टाकते मामा? अंडी टाकते. पिलू खाते. अरे फोटा पोपटीत चांगला आहे आपण जरा हो. आता आपण जाऊया का बाहेर? बाबा आम्ही बाबाला बाहेर जाऊन येऊ का आता थोडा वेळ? आता आम्ही चिकन टाकतोय. चिंकण, इराच्या भाषेमध्ये चिंकण. इरा चिकन खाणार, अंडी खाणार, काय खाणार? लेग पीस. ते कॉर्न खाणार. ते कॉर्न खाणार. अरे हिला फुटल. थांब ना बाबू, तू नको हात लावूस, हात खराब होतात. सगळा टाकायचा आहे. ही आमची दुसरी टकली. मामाचे 14 हात खराब. तू नको मध्ये मध्ये घालू. हे जास्त ओव्हरफ्लो करू नको. अरे काय शिजणार नाही तिथं. नाही शिजतं पण वर पाला ठेवायचंय ना. आधी उलट खाली होती का मला. आवाज येते. त्याला ओवाचं दोरी दे. सगळा बसवला पाहिजे चिकन दुकान नाही तर. वावा लागला तिथं पण आहे वरती फिश वरती. म्हणजे 2 राहिले. टाक त्यातच. ह्यात टाक. ह्यात टाक. मसाला घे बघा. हा आईला मसाला घे बघा. आता परत वरून शेंगा आणि मग वरून भांबरूटचा पाला येणार. अंडे फुटतील. कानावर वाटत. हे दादा एवढं फुल भांबरूट राहील काय? नंतर एक नावाला वाटत. ते राहू दे मग नको ओव्हरफ्लो. नुसत्या शेंगाने व्हेज कोण खाणार असेल उद्या? व्हेज काय राहायला हात लागला. आत तर नाही लागलं ना हात. मामाचे कपडे मॅचिंग झाले. ते ग्रीन ग्रीन ग्रीनरी झाले. ग्रीनरी. पिल्लू खाली उतर. तोंड खाली येते का? येते खाली. पाण्यामध्ये हात घालू नकोस नोजीचा. आता परत वरून मीठ आणि आपण ओवा टाकणार आहोत. हे बघा काय चाललंय आमचं. हे बघा कोणी समजा त्यांना बायको किती आळशी.
बॉटल पकडायला त्रास होते म्हणून मानेत पकडले. वावा जास्त खाणार बघ. त्रास बाबा झाला, जास्त म्हणजे खोकळा जाईल. भाजणार नाही. भाजणार नाही आम्हाला. ओवा जास्त टाकला त्याचा फ्लेवर येतो छान. तर भांबरूट राहील काय रे त्याच्यावरती? नाही. नंतर ते खाली होईल जरा. खाली होईल पण कुकर जास्त ओव्हरफ्लो पण नाही करायचं. तिथे आता मक्की नंतर काय जर बसल. आता आपण टाकूया भांबरूट. हे मटक्यामध्ये लावतात आगीवर, पण आम्हाला थंडी खूप आहे त्यामुळे आम्ही जास्त माणसं नाही आहे त्यामुळे आम्ही घरातच लावतोय. ए तेल आहे तिलो, तेल सांडेल ते. डोंट टच. तेल आहे. तू उतरते खाली, खाली उतरते का? मग हात लावू नको ना, पाय पाडशील खाली. जा आईला उठव, आईला बोल उठ पाणी भरायला. कुठं आहे झाकण्याला? कुकरचं झाकण तो काय मागे ते नंतर. नाही झालं, नाही तर झालं. माग लागायची आणि उगत रडत बसायची. गेले का ते लोक? गेले होते रानात. ही कुठे चालली? इकडे ये म्हणा. सूर्यका मामाचा फोन आहे. हा करपलं थोडस खाली आमची पोपटी. मस्त पिल्लू कशी चालले? छान. तो लावतो दुसरा शेंगा. ये